नमस्कार. जागतिक घडामोडीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. पहिली बातमी आहे आपल्या शेजारील देश पाकिस्तानातून. काल दिल्लीमध्ये कार स्फोटानंतर आज इस्लामाबाद स्फोटानं हादरलंय. काय याबाबतची अधिक माहिती आहे ते आपण पाहणार आहोत. दुसरी बातमी आहे अमेरिकेतून. भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे, कारण भारतावर अतिरिक्त 50% जो टॅरिफ आहे तो कमी होऊ शकतो. ट्रम्प यांनी याबाबत काय संकेत दिले आहेत तेच आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तिसरी बातमी ती म्हणजे जरा वेगळी आहे, कारण लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्याबाबत एका देशानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणता देश आहे ज्यानं सोशल मीडिया वापरण्यासाठी वयाची मर्यादा घालून दिली आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. भारताशेजारील देश पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट झाला. यात विशेष बाब म्हणजे भारताची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या 24 तासांच्या आत हा स्फोट झाला आहे. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये हा भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, 20 ते 25 जण जखमी आहेत, अशी माहिती तिथल्या पोलिसांनी दिली आहे. कोर्ट परिसरातील पार्किंग एरियामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं हा इथं स्फोट झाल्याचं बोललं जात आहे. पॅटर्न तोच आहे. दिल्लीमध्ये जशा प्रकारे स्फोट झाला तसाच तिथेही झाला. स्फोटाचा मोठा आवाज दूरवर ऐकू गेला, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्याबाबतचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. याच हायकोर्टाच्या कॅन्टीनचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आपण स्फोट कसा झाला ते पाहू शकतो. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्ट परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना हा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये अनेक वकील आणि नागरिक जखमी झालेत. जखमींना तात्काळ जवळपासच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केलेला आहे आणि प्राथमिक तपास देखील सुरू केलेला आहे. आता स्फोटाचं नेमकं कारण काय आणि इतर गोष्टींचा तपास अजूनही सुरूच आहे. आता भारतातील झालेल्या स्फोटाशी याचा काही संबंध आहे का हे तपासानंतर कळेलच. पण भारतामध्ये आणि पाकिस्तानात झालेल्या स्फोटामागे पाकिस्तानच्या कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला सांगा. अमेरिकेने बऱ्याच महिन्यानंतर भारताला दिलासा दिलाय असं बोलायला आता हरकत नाही, कारण ट्रम्प यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क, ज्याला आपण इम्पोर्ट टॅक्स असं म्हणतो, ते कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितलं की भारताने रशियाची तेल खरेदी कमी केल्यामुळे आता अमेरिका भारतावरील शुल्क कमी करणार आहे. यासोबतच ट्रम्प यांनी भारत अमेरिका व्यापार करार हा लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचेल असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे. याबाबत ट्रम्प काय म्हणाले हे तुम्हीच ऐका. How close are you to a deal on a trade deal with India? Are you willing to consider lowering the current tariff rate? Well, right now the tariffs are very high on India because of the Russian oil, and they've stopped doing the Russian oil. It's been reduced very substantially. Yeah, we're going to be bringing the tariffs down. What kind of level are we talking about here? I mean, at some point we're going to be bringing them down. Without tariffs, this country would be in such trouble, as they were for many years. That's why we owe $38 trillion. And one of the things we're going to do, we're going to issue a dividend to ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की सध्या भारतावर रशियन तेलाच्या खरेदीमुळे खूप जास्त टॅरिफ लागू आहे. पण आता भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे, त्यामुळे आम्ही भारतावर लावलेले उच्च टॅरिफ कमी करणार आहोत. आपण पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर आधी 25% परस्पर आयात शुल्क लावले होते, ज्यावेळेला त्यांनी संपूर्ण देशाची यादी दाखवली होती आणि टॅरिफचा चार्ट दाखवला होता. परंतु पुढे त्यांनी हे टॅरिफ वाढवलं आणि 50% पर्यंत भारतावरचं टॅरिफ नेलं. त्यामुळे ट्रम्प यांनी आरोप केला होता की भारत रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी करतोय, युक्रेन युद्धाला त्याचा आर्थिक फायदा होतो. अमेरिकेच्या मंत्र्यांनीही या मुद्द्यावर भारतावर टीका केली होती. पण आता भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे, त्यामुळे ट्रम्प जरा खुश झालेले दिसत आहेत. जर ट्रम्प यांनी भारतावर लादलेले टॅरिफ म्हणजेच इम्पोर्ट टॅक्स कमी केले तर भारताला काय आर्थिक आणि व्यापारी फायदे होऊ शकतात? तर भारतीय निर्यात वाढेल. टॅरिफ कमी झाल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारतीय वस्तू जसे की वस्त्र, औषधे, स्टील, IT उत्पादने इत्यादी अधिक स्वस्त आणि स्पर्धात्मक दरामध्ये विकल्या जातील. उद्योगांना चालना मिळेल. अमेरिकेकडे निर्यात वाढल्यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्र म्हणजेच MSME आणि स्टार्टअप्स या कंपन्यांना मोठी गती देखील मिळू शकते. परकीय चलनाचा ओघ वाढेल. निर्यातीमुळे डॉलरची आवक वाढेल, ज्यामुळे भारताचा व्यापार तुटीचा जो ताण आहे तो कमी होऊ शकतो. आता नवीन गुंतवणुकीची संधी आता अमेरिकन कंपन्या भारतात अधिक गुंतवणूक करण्यास उत्सुक होतील, कारण व्यापारातील अडथळे कमी होतील.
दोन्ही देशातील व्यापार संबंध आणखी मजबूत होतील आणि रणनीतिक भागीदारीला देखील बळ मिळू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. आता टॅरिफ कमी झाल्यामुळे तुम्हाला अमेरिकेमध्ये माल पाठवणं आता जरा स्वस्त होईल. भारतीय शेअर बाजारामध्ये तेजीही पाहायला मिळू शकते. तुम्ही या निर्णयाचं कसं स्वागत कराल किंवा टॅरिफ कमी झाल्यामुळे तुमचा काही फायदा होणार आहे का हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. सध्या जगभरामध्ये सोशल मीडियाची धूम आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सोशल मीडिया वापरण्याची सवय जडत चालली आहे. पण लहान मुलांमध्ये सोशल मीडियाचं वापर किंवा सोशल मीडिया वापरणं हे प्रमाण वाढत चाललं आहे आणि चिंतेचा विषय आहे. आता याबाबत ऑस्ट्रेलिया सरकारनं लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर संपूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी याबाबत माहिती सांगितली. हा निर्णय मुलांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या विकासाचं संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. हा नवीन कायदा डिसेंबर 2025 पासून ऑस्ट्रेलियामध्ये देशभरात लागू होणार. या कायद्यानुसार 16 वर्षाच्या आधीचे मुलं हे सोशल मीडिया वापरणं त्यांच्यासाठी बेकायदेशीर असेल. त्यामुळे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षाखालील मुलांना अकाउंट वापरणं किंवा नव्यानं अकाउंट उघडणं हे कायद्याचा भंग मानला जाईल. सरकारच्या मते हा कायदा इंटरनेटवरील वाढत्या धोका, सायबर बुलिंग आणि डिजिटल व्यसनापासून मुलांना वाचवण्यासाठी करण्यात आलेला आहे. कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर आता हा कायदा लागू असेल आणि तिथे बंदी असेल तर नव्या नियमानुसार फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, एक्स, यूट्यूब, रेडिट, किक आणि इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जे तिथे ऑस्ट्रेलियामध्ये वापरले जातात त्याच्यावर बंदी असेल. या कंपन्यांना वय ओळखण्यासाठी मजबूत तंत्रज्ञान लागू करणं बंधनकारक असेल. जर 16 वर्षाखालील युजर या प्लॅटफॉर्मवर आढळला तर थेट कायद्याचं उल्लंघन समजलं जाईल. आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतामध्ये याबाबत काय नियम आहे. तर भारतात बहुतांश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक झालं, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, ट्विटर, एक्स इत्यादी जर तुम्हाला वापरायचं असेल तर किमान वय 13 वर्ष असणं आवश्यक आहे. ही अट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स 2021 आणि COPPA म्हणजे चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट याच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानकाच्या अनुरूप आहे. सोबतच पालकांची परवानगी. जर वापरकर्ता 18 वर्षाखालील असेल तर काही प्लॅटफॉर्म्सवर पालकांची किंवा संरक्षकाची परवानगी घेण्याची मागणी ते करू शकतात. उदाहरणार्थ नवीन डिजिटल नियमानुसार भारत सरकार ही अट अधिक कडक करण्याचा विचारही करत आहे. आता अयोग्य सामग्री किंवा गैरवापरावर देखील भारतात बंदी आहे. भारतीय IT ॲक्ट 2000 आणि IT रूल्स 2021 नुसार कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेषपूर्ण भाषण म्हणजेच हेट स्पीच, खोटी माहिती म्हणजेच फेक न्यूज आणि अश्लील सामग्री म्हणजे ऑफेन्सिव्ह कंटेंट हे इतरांना धमकावणे, अपमानजनक पोस्ट टाकणे कायदेशीर गुन्हा मानला जातो. सोशल मीडिया वापरण्याबाबत काही नियम तुम्हाला सुचवायचे असतील तर ते कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये तुम्ही सुचवा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.